समृद्धी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामरूर रोड, तालुका जिल्हा बुलढाणा। आता 12वीची गरज नाही। 10वी पास विद्यार्थी 2 वार्षिक ITI केल्यानंतर 12वीच्या समकक्ष मानल्या जाईल। ट्रेडर्स, इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर प्रवेश देणे सुरू। मुलींसाठी फी मध्ये विशेष सवलत। संपर्क 98 मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग बुलढाणा। GNM साठी प्रवेश देणे सुरू। पात्रता 12वी उत्तीर्ण। शिष्यवृत्ती उपलब्ध। SC ST मोफत प्रवेश। संपर्क मदर तेरेसा स्कूल ऑफ नर्सिंग, जामरुन रोड, कोलवड, बुलढाणा। आत्महत्याग्रस्त युवा शेतकरी कैलास नागरे यांच्या पत्नीने दिली आत्महत्येचा इशारा। 4 महिने उलटूनही पालकत्व स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हालचाली नाहीत। बुलढाणा जिल्ह्याच्या शिवणी आरमाळ येथील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी 13 मार्च रोजी आत्महत्या केली होती। परिसराच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावे यासाठी त्यांनी बलिदान दिलं होतं। आज त्याला 4 महिने पूर्ण झाल्यात। आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्वीकारावं अशी भावनिक सुसाईड नोट कैलास नागरे यांनी लिहिली आहे। त्यानुसार त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती। मात्र अजूनही त्या आश्वासनाचा मुहूर्त निघताना दिसत नाही। पुढे या आश्वासनाचं काय झालं असा सवाल उपस्थित करत कैलास नागरे यांच्या पत्नीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन माझ्या बलिदानानंतर पालकत्वाचा पाठपुरावा केला जात असेल तर मी बलिदान देणार आहे, अर्थात आत्महत्या करणार असल्याचा धक्कादायक इशारा कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी दिला। शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसेल तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकत्व, मुलाचं पालकत्व स्वीकारावं। आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभेत प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांच्या मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करू। पण त्यांनी आता 4 महिने होऊन गेले त्या गोष्टीला, तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही। त्यामुळे मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला।